नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत शिवनेरी किल्ल्यावर। ही ती जागा आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ आहे। इथे 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता। हा किल्ला 7व्या शतकात बांधला गेला आणि याचा उपयोग मुख्यतः संरक्षणासाठी केला जायचा। किल्ल्यावरती शिवकुंज, बाल शिवाजींची मूर्ती आणि त्यांचे जन्मस्थळ, पाण्याच्या टाक्या आणि शिवाईचे मंदिर आहे। तर आपण पुढे चाललेलो आहोत। खूप सारे झाडे वगैरे किल्ल्यावरती लावले आहेत आता सध्या, त्यामुळे किल्ला हा पूर्ण हिरवागार आहे। तुम्ही व्ह्यू पण बघू शकताय, खूप मस्त असं वातावरण वगैरे झालेलं आहे, निसर्ग सौंदर्य रम्य तुम्ही बघू शकताय। जास्त असा हा ट्रेक ही नाही, थोडासा ट्रेक आहे। थोडं चढाई केल्यानंतर आपण किल्ल्यावरती पुढे जातो। पुढे एका ठिकाणी शिवाई देवीचे मंदिर आणि एका साईडला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ। आपण पहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी जाणार आहोत। ह्या आहेत पाण्याच्या टाक्या। इतका उंचावर किल्ला असतानाही पाण्याची कशी कटकट सोय केली आहे ते तुम्ही बघू शकता। अशा खूप साऱ्या अशा पाण्याच्या टाक्या तुम्हाला बघायला भेटतील किल्ल्यावरती। शिस्तबंद अशी ह्या पाण्याच्या टाक्या आहेत। हा आहे मेन दरवाजा। आपण आता पुढे जात आहे। पुढे असे खूप सारे दरवाजे आपल्याला भेटतात। आता आपण पुढे जात आहे। पुढे गेल्यानंतर आपल्याला अंबरखाना भेटतो, जे की धान्याचं कोठार वगैरे साठवण्यासाठी यूज केलं जायचं, ते पुढे आहे। काही अवशेष आहेत आणि पुढे गेलो त्यासाठी एंट्री पण आहे, तिथून आपण आत जाऊया त्यामध्ये। इथून बघा आहे, हे पण असं खूप जुनं असं बांधकाम आहे। इथे यामध्ये बघू शकताय तुम्ही बांधकाम वगैरे आहे आणि एवढा पूर्ण पॅकबंद असूनही वरून लाईट यावी म्हणून सूर्यप्रकाश ही प्रॉपर पॉइंट काढलेला आहे त्यामध्ये। यातून पुढे आल्यावरती आपल्याला थोडं पुढे चालत जावं लागतं। जाताना आता आपल्याला चांगला मस्तपैकी रूट आहे आणि आपण किल्ल्याच्या बरोबर वरती आलेला आहे। हे आहे शिवकुंज। इथे बाल मूर्ती आहे शिवाजी महाराजांची। आणि हे त्या दिवशीचं आठवण करून देते जेव्हा हिंदवी स्वराज्याचे राजा आपल्याला जन्म होते आणि त्यांची इथे माता जिजाऊपर्यंत मूर्ती आहे। ह्याच्या बॅक साईडला एक छोटंसं गार्डन आहे, आपण तिकडेही जाणार आहोत थोड्या वेळाने। मंदिर आहे पण बंद आहे। आधी आपल्याला शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे तिथे जायचं आहे। हे पुढच्या साईडला तुम्हाला दिसून येत आहे, तिथे ते आहे शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ। होय, जाताना ह्या साईटला आहेत किल्ल्याचे काही अवशेष आहेत, जे की आत्ता पडतोडीला आलेले आहेत। आणि पुढेच आहे शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ। तिथं राहायला असतील रे ते। आता आपण
दर्शन घ्यायला जाऊया आपण आतमध्ये. आपण इथे आपल्या चप्पलला काढूया. इथे लिहिलेलं आहे 1960 जन्मस्थळ. गर्दी आहे, आपल्याला आत जायचं आहे. आणि इथे बघू शकता हे लॉक आहे, आपल्याला आत जायला येणार नाही आहे, पण इथूनच बघू शकताय महाराजांची मूर्ती आणि त्यांचं पाळणा जो आहे तो आपल्याला दिसतोय. आपण इथून दर्शन घेऊन आता आपण वरती जाऊया. हे खूप जुनं असं बांधकाम आहे, भारी बांधकाम, आणि अजूनही शाबूत आहे. ते आज थोडी गर्दी वाटते. इथून खूप सारं असं मस्तपणे व्ह्यू दिसतोय. आपण व्ह्यू बघूया एकदा आपण बाहेरचा इथून कसा दिसतो. हा बघा, बघू शकता तुम्ही. आपण बाहेर आलेलो आहे आणि किल्ल्याच्या या बाजूच्या साईडला एक तलाव आहे मोठासा. आपण तिकडे जात आहे. थोडं चालत गेलं की आपल्याला दिसून येतं. तुम्ही बघू शकता अजूनही त्यामध्ये पाणी आहे. आणि इथे असं मोठा पाणी साठवण्यासाठी केलेला एक तलाव किंवा आपण एखादी टाकी असं त्याला म्हणू शकतो, ती आहे. इथे त्याबद्दल माहिती लिहिली आहे पूर्णपणे. टाकी म्हणतात. आता आपण इथे एक छोटंसं गार्डन आहे, त्यामध्ये आपण फोटो वगैरे काढण्यासाठी आहे. तिथे शिवनेरी किल्ले शिवनेरी असं लिहिलं आहे. तुम्ही इथे येऊन फोटो वगैरे क्लिक करू शकताय. इथे बसायला वगैरे पण जागा आहे. नंतर आता आपण परतीचा प्रवास चालू करतोय. जाता जाता आपल्याला शिवाई मंदिरात जाऊन तिथले दर्शन करून मग जायचं आहे. हे आहे शिवाई मंदिर. आपण आलेलं आहे इथे. इथे आपण चप्पल काढून शिवाई देवी मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. तर तुम्ही निसर्ग बघू शकता किती मस्त दिसतोय. शाळेची ट्रिप वगैरे मुले वगैरे खूप सारे येतात. एक पण खूप असं जुनं मंदिर आहेत आणि हे बघू शकताय. आणि मंदिरात फोटो काढण्यासाठी मनाई आहे. आता आपण बाहेर आलो आहे किल्ल्याच्या आणि इथून आपण आता परतीचा प्रवास चालू केला. तर हा होता आपला शिवनेरी किल्ल्याचा प्रवास. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.